Hello everyone. Today we are going to learn modern periodic table, that is also known as long form of periodic table. As we learned yesterday, there are some demerits in Mendeleev's periodic table. Demerits means Mendeleeव periodic table आपण जो बघितला त्यामध्ये काही छोटेसे दोष आहेत. ते दोष जे आहेत म्हणजे जे demerits आहेत ते demerits ओव्हरकम झाले आहेत मॉडर्न periodic टेबलमध्ये. As we learn, Mendeleev or other scientists put forth many periodic tables, but they did not know anything about the interior of atom. म्हणजे त्यांना ॲटमच्या आतमध्ये काय असतं हे अननोन होते ते. मात्र डिस्कवरी जेव्हा झाली इलेक्ट्रॉन, तेव्हा इलेक्ट्रॉन नंबर आणि ॲटॉमिक नंबर, ठीक आहे, यांचं जे रिलेशन आहे ते एक्सप्लोर करण्यात सायंटिस्टना यश मिळालं. आणि जसं आता आपण बघतोय की 1913मध्ये एक इंग्लिश सायंटिस्ट आहेत हेनरी मॉझले. त्यांनी दाखवून दिले की ॲटॉमिक नंबर जो आहे, ज्यासाठी आपण आता लेटर यूज करतो झेड, ॲटॉमिक नंबर जो आहे तो ॲटॉमिक नंबर हा जो असतो तो कशावर डिपेंड आहे तर जे न्यूक्लियसमध्ये जे प्रोटॉन्स आहेत त्या प्रोटॉन्सचा नंबर हा ॲक्च्युली ॲटॉमिक नंबर असतो. म्हणजे त्यांनी फर्स्ट टाईम दाखवून दिले की ॲटॉमिक नंबर हा ॲक्च्युली जे एलिमेंट्स आहेत ह्या एलिमेंटचं बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी आहेत. म्हणजे मेंडेलीव किंवा त्या अगोदरचे सायंटिस्ट यांचा विचार होता की ॲटॉमिक मास हा फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. मात्र मोझलेने दाखवून दिलं की बेसिक जी एलिमेंटची जी बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे ती डिपेंड आहे ॲटॉमिक नंबरवर. कारण ॲटॉमिक नंबर्स मीन्स काय, नंबर ऑफ प्रोटॉन और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग आपण जसं लास्ट इयर बघितलं की कुठलाही ॲटम असेल तर इतर ॲटमशी कंबाईन करणार की नाही किंवा किती तो शेअरिंग करणार, किती इलेक्ट्रॉन्स देणार घेणार हे डिपेंड असतं त्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवर, म्हणजे डिपेंड आहे ॲटॉमिक नंबरवर. ठीक आहे, त्यामुळे ॲटॉमिक नंबर हा बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. आणि मग ही जी बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक नंबर, त्या बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी ॲटॉमिक नंबरवर आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल डिपेंड आहे. मग यामध्ये मोझलेने सांगितलं की मॉडर्न पिरियडिक जो लॉ आहे हा मॉडर्न पिरियडिक लॉ काय आपल्याला, मग आपण आता हा मॉडर्न पिरियडिक जो लॉ आहे त्या मॉडर्न पिरियडिक लॉवर डिपेंड असणारा जो पिरियडिक टेबल आहे तो आपण स्टडी करणार आहोत. जसं मेंडेलीव्ह पिरियडिक टेबलमध्ये आपण बघितलं आहे की जो पिरियडिक लॉ आहे हा डिपेंड आहे ॲटॉमिक मास. ठीक आहे, तसं मॉडर्न पिरियडिक लॉ काय, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे मेंडेलीव्ह पिरियडिक टेबलमध्ये फक्त चेंज आहे ॲटॉमिक नंबरच्या जागी ॲटॉमिक मास. म्हणजे इथं आपल्याला काय सांगितलं आहे, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे काय तर ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर आपण मांडणी केली एलिमेंट्सची तर काही ठराविक पिरियडनंतर सेम प्रॉपर्टी असणारे, सेम फिजिकल केमिकल प्रॉपर्टी असणारे एलिमेंट्स आपल्याला मिळतात. ठीक आहे, म्हणजे ॲटॉमिक नंबरनुसार काय होतात प्रॉपर्टीज काय होतात पिरियडिक फंक्शन्स असतात. मग हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हा आपण आता समजून घेऊया. तर हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे ह्या मॉडर्न पिरियडिक टेबललाच आपण वर्ड यूज करणार आहे आणखी एक लाँग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. हा लाँग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल बघत असताना त्यामध्ये आपल्याला काही एलिमेंट्स दिलेत. यामध्ये आपल्याला फर्स्ट एलिमेंट आहे हायड्रोजन, तो लास्ट एलिमेंट आहे आपल्याला 118 ॲटॉमिक नंबर असणारा. म्हणजे फर्स्ट ॲटॉमिक नंबर टू 118पर्यंत, म्हणजे जे आपल्याला माहिती आहे आतापर्यंत असलेले ते सगळेचे सगळे आपल्याला एलिमेंट्स इथं आपल्याला दिसून येतात. मग आता ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये हे जे स्ट्रक्चर आहे त्याची जी रचना आहे ही रचना कशी आपल्याला, तर आपण लास्ट इयर जसं आपण इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन बघितलं त्या इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजनचा प्रत्येक शेलमध्ये कसं डिस्ट्रीब्युशन आहे त्यानुसार हा मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. ठीक आहे, जसं आता आपण बघतोय की आपण एक एक्झाम्पल बघू. जसं आता आपण हा पोटॅशियम घेऊया, पोटॅशियम घेऊया. जसा पोटॅशियमचा सिम्बॉल आहे के, ॲटॉमिक नंबर आहे, ॲटॉमिक हा नंबर हा त्याच्या टॉपला थोडासा लेफ्ट साईडला आहे 19 आणि बॉटमला आहे तो आपल्याला ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे, कुठलाही एलिमेंट घेतला तर टॉप हा ॲटॉमिक नंबर आहे, बॉटम हा ॲटॉमिक मास नंबर आहे. के मीन्स पोटॅशियम
ॲटॉमिक नंबर आहे 19. ठीक आहे. मग आपल्याला ॲटॉमिक नंबर जेव्हा आपण 19 विचार करतो आहे तेव्हा 19 जर आपण इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजनमध्ये डिस्ट्रीब्युशन केलं तर फर्स्ट पिरियडमध्ये येणार 8, सेकंडमध्ये येणार फर्स्टमध्ये येणार 2, सेकंडमध्ये येणार 8, थर्डमध्ये येणार परत आपल्याला 8 आणि लास्टमध्ये येणार 1. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन कसं झालं 2 8 8 1. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 4 पिरियड आहेत. म्हणून आपण जर इथं बघितलं तर जो पोटॅशियम आहे हा पिरियडमध्ये आपल्याला 4 पिरियडमध्ये आहे. पिरियड मीन्स हॉरिझॉन्टल म्हणजे फर्स्ट पिरियड. म्हणजे जर बघितलं आपण तर फर्स्ट पिरियड, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. म्हणजे इथं आपल्याला पिरियड आहेत 4. ठीक आहे. म्हणजे 4 शेल्स आहेत म्हणून आपल्याला पोटॅशियम ही 4th पिरियडमध्ये आहे. ठीक आहे. लास्ट पिरियडमध्ये आपल्याला लास्ट शेलमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन्स आहेत 1. मग इथं पण जर बघितलं तर हा फर्स्ट ग्रुप आहे. हा पोटॅशियम कुठे आपल्याला फर्स्ट ग्रुपमध्ये. म्हणजे इथं कसं आहे आपल्याला जेवढे शेल्स आहेत नंबर ऑफ शेल्स इंडिकेट काय करणार पिरियड नंबर आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लास्ट शेल. म्हणजे ह्या लास्ट शेलमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन काय इंडिकेट करणार आहे तर तो कोणत्या ग्रुपमध्ये आहे. जसं आणखी एक आपण एक्झाम्पल बघू. जसं आपण बघूया सल्फर. सल्फर आपल्याला ॲटॉमिक नंबर आहे 16. ॲटॉमिक नंबर 16 म्हणजे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन कसं होणार फर्स्ट पिरियड 2, सेकंड शेल 8 म्हणजे 2 आणि 8 10 झाला. लास्ट सेलमध्ये आपल्याला असणार 6. म्हणजे इथं आपल्याला शेल्स किती आहेत 3. शेल्स टोटल 3. म्हणून आपण जर बघितलं तर पिरियड नंबर आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड. हा थर्ड पिरियडमध्ये. नंतर लास्ट सेलमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन्स आहेत 6. ठीक आहे. म्हणून हा जर विचार केला तर आपल्याला हा 6A ह्या ग्रुपमध्ये येतो आपल्याला. ठीक आहे. बरं, आता हा मॉडर्न पिरियड टेबलमध्ये त्याचं टोटल स्ट्रक्चर आपण समजून घेऊ. ह्यामध्ये हॉरिझॉन्टल रोज जे आहेत ते हॉरिझॉन्टल रोज आहेत आपल्याला 7. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6 आणि 7. ठीक आहे. आणि जे व्हर्टिकल आहेत हे व्हर्टिकल आहेत टोटल आपल्याला 18. व्हर्टिकल आपल्याला किती आहेत 18. 1 2 इथे दिले आहेत आपल्याला 1 2 3 4 5 6 7 वगैरे 18पर्यंत. म्हणजे व्हर्टिकल जे कॉलम्स आहेत त्यांना आपण वर्ड यूज करणारे ग्रुप्स. म्हणजे टोटल ग्रुप्स आहेत त्याला 18. हॉरिझॉन्टल जे आहेत त्यांना आपण अरेंजमेंटला आपण वर्ड यूज करणार आहे पिरियड. म्हणजे आपल्याला टोटल 7 पिरियड्स. ठीक आहे. आता ह्या 7 जे रोज आहेत पिरियड्स आहेत ह्या 7 पिरियड सोडून आपल्याला बॉटममध्ये 2 पिरियड दिसतात ज्याची स्टार्टिंग आपल्याला आहे हे 2 पिरियड दिसतात आपल्याला. ज्याची स्टार्टिंगला आहे आपल्याला पहिल्या पिरियडचा LA लॅन्थेनियम आणि सेकंड पिरियड जर विचार केला तर सेकंड पिरियडला आपल्याला सेकंड रोला आपल्याला स्टार्टिंग आहे ॲक्टिनियम. ठीक आहे. मग हे जे 2 आपल्याला रोज दिसतात त्यांना आपण वर्ड यूज करायचं आहे लॅन्थेनाइट सिरीज आणि ॲक्टिनाइट सिरीज. LAने स्टार्ट होणारे लॅन्थेनाइट, ACने स्टार्ट होणारी ॲक्टिनाइट सिरीज. ठीक आहे. असे टोटल आपल्याला 118 एलिमेंट्स ह्या पिरियड टेबलमध्ये आपल्याला आहेत. आता हा जो 118 एलिमेंट्स आहेत हे ग्रुपमध्ये तसं पिरियडमध्ये डिवाईड करत असताना हे जो टोटल पिरियड टेबल आहे हा आपण 4 ब्लॉक्समध्ये डिवाईड केला आहे. मग हे 4 ब्लॉक्स कोणते तर फर्स्ट ब्लॉक आहे S ब्लॉक. तुम्ही जर बुकमध्ये बघितलं तर पेज नंबर आपल्याला 23 आहे. पेज नंबर 23वर आपल्याला हा जो पिरियड टेबल आहे जो आपल्यासमोर दिसतो आहे हा मॉडर्न पिरियड टेबल आपल्याला दिसतो. त्यामध्ये जर तुम्ही स्टडी केला तर फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप हा जो ग्रुप आहे त्याला आपण वर्ड यूज करायचा आहे म्हणजे हे 2 ग्रुप. हे 2 ग्रुप जे आहेत हा आहे आपल्याला S ब्लॉक. त्यानंतर हा सगळा जो पार्ट आहे हा पार्ट आहे आपल्याला P ब्लॉक. त्यानंतर मधला जो सेंटरचा येलोइश ब्लॉक आहे हा सगळा
हा आहे आपल्याला डी ब्लॉक. आणि लास्ट 2 रोज आहेत त्याला आपण वर्ड यूज करायचा आहे एफ ब्लॉक. असे टोटल आपल्याला 4 ब्लॉक्स आहेत. म्हणजे एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एस ब्लॉक कंटेन्स ग्रुप 1 and 2, ग्रुप्स 13 to 18. Groups 13 to 18 contains P block. Group 3 to 12 contains D block, and lanthanide and actinide series contains F block. D block elements are known as transition elements. D block जो सेंटरचा आहे आपल्याला येलो ग्रुप, ठीक आहे, त्याला आपण वर्ड यूज करायचं आहे ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि पी ब्लॉक जर तुम्ही स्टडी केला तर पी ब्लॉकमध्ये आपल्याला एक झिगझॅग लाईन दिसते. त्या झिगझॅग लाईनमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सगळे आहेत आपल्याला. जर पी ब्लॉक स्टडी केला तुम्ही तर ते झिगझॅग लाईनवर असणारे जे एलिमेंट्स आहेत ते आहेत आपल्याला मेटॅलॉइड्स. झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला आहेत ते आपल्याला मेटल्स आहेत, आणि झिगझॅग लाईनच्या राईट साईडला जे आहेत ते नॉन मेटल्स आहेत. जसं आता मी सांगितलं तसं मॉडर्न पेरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर जेव्हा आपण विचार करतोय, देन हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड periods. There are 7 periods. Vertical columns are known as groups. There are 18 groups. Apart from these 7 rows, there are 2 rows separately from bottom. They are called lanthanide series and actinide series. Thus the total elements are 118. The entire periodic table is divided into 4 blocks: S block, P block, D block and F block. S block contains group 1 and 2. P block means 13 to 18, D block 3 to 12, and lanthanide and actinide series contains F block. D block elements are called transition elements. Zigzag line in the P block divides the table in 3 parts. On zigzag line, metalloids elements. Left side of zigzag line, metals, and right side of zigzag line are non-metals. Now we study characteristics of groups and periods. As we studied, these tables are formed to classify the elements. To classify the different elements or to study the properties of elements, we are distributed the elements into this table. These groups or periods show with the various properties of elements and the similarity or gradation or changes in these periods. जसं आपण बघतो की हे ग्रुप्स किंवा पिरियड्स आपण जेव्हा डिवाइड केलेत, हे डिवाइड करत असताना आपण ह्याचं कंपॅरिझन करायचं. आपल्याला एलिमेंटच्या प्रॉपर्टीचे कंपॅरिझन समजून घेण्यासाठी आपल्याला ह्याचा यूज होतो. तो कसा हे आपण बघूया. ह्यामध्ये जसं आपण बघितलं तसं एक सिंगल पिरियड जर विचार केला तर पर्टिक्युलर पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट, पिरियड मीन्स हॉरिझॉन्टल, लेफ्ट टू राईट जे प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टीज हळूहळू ग्रॅडेशनमध्ये चेंजेस होत आहेत. ठीक आहे, स्लोली चेंज होतात. त्या कशा हे आपण समजून घेऊया. प्रत्येक पिरियडमध्ये जर बघितला, जसं आपण एक स्टडी करूया थर्ड पिरियड. थर्ड पिरियड आपण स्टार्टिंग बघतो Na मीन्स सोडियम, ॲटॉमिक नंबर आहे 11. त्यानंतर आपल्याला Mg 12, त्यानंतर Al ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, S मीन्स सल्फर, Cl मीन्स क्लोरीन आणि आर्गॉन. म्हणजे ह्या पिरियडमध्ये आपल्याला टोटल 8 एलिमेंट्स आहेत. तर ह्या 8 एलिमेंट्सचा आपण जेव्हा स्टडी करतो आहे तेव्हा आपल्याला फर्स्ट एलिमेंट आहे Na मीन्स सोडियम. त्याच्या अपमध्ये टॉपला आपल्याला ॲटॉमिक नंबर आहे 11. 11 जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केला तर कसं येणार 281. त्यानंतर Mg ॲटॉमिक नंबर आहे 12, म्हणजे कसं येणार 282.
त्यानंतर AL म्हणजे 283. म्हणजे ह्याप्रमाणे आपल्याला चेंजेस आहेत 281, 282, 283, 284, 285, 286, 287 आणि लास्ट आपल्याला ऑर्गन तो 288. मग आता ह्याचा जर स्टडी केला तर आपल्याला दिसून येते की प्रत्येकामध्ये 3 सेल्स आहेत आणि प्रत्येक सेलमध्ये जर स्टार्टिंग आहे ही प्रत्येक सेलमध्ये जर विचार केला, सोडियममध्ये जर विचार केला तर लास्टला एलिमेंट आहे आपल्याला 1, म्हणजे त्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतो 1, सेकंडमध्ये 2, थर्डमध्ये 3, म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स काय तर इन्क्रीज होत जात आहेत. आता हा जो आपण थर्ड पिरियड बघितला तर त्या थर्ड पिरियडमध्ये आपण जेव्हा बघतोय तेव्हा थर्ड पिरियडमध्ये सगळ्यामध्ये नंबर ऑफ शेल्स सेम आहेत, प्रत्येकामध्ये नंबर ऑफ शेल्स आहेत 3, आणि लास्ट जो सेल आहे त्यामध्ये आपल्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन चेंज होत होते फक्त. म्हणजे आता ह्यामध्ये जर केमिकल आपण रिॲक्टिव्हिटी विचार केला तर केमिकल रिॲक्टिव्हिटी डिपेंड कशावर असते, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवर, म्हणजे लास्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. मग आता आपल्याला जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा ह्या थर्ड पिरियडमध्ये जेव्हा विचार करतोय तेव्हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे इन्क्रीज होत गेलेत. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये जे केमिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या थोड्या थोड्या डिस्टन्सवर आपल्याला चेंजेस होत गेलेत. हे कसं होत गेलेत हे आपण बघूया आपण. ठीक आहे. बरं, आता आपल्याला आणखी काही पॉईंट दिले तर यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. जसं मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला बघितलं तर की एक इम्पॉर्टंट डिमेरिट्स होती की कोबाल्ट आणि निकेल म्हणजे CO आणि NI ह्याची पोझिशन. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला जो प्रॉब्लेम होता की कोबाल्ट आणि निकेल हे ॲटॉमिक नंबर मास जे आहेत ह्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये नव्हते. मग आता इथं जर तुम्ही मॉडर्न पिरियड टेबलमध्ये बघितला तर तुमच्या लक्षात येईल की कोबाल्ट ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 59 आणि निकेल जर तुम्ही मॉडर्न पिरियड टेबल जो 2.7 आहे तो जर तुम्ही बघितला तर कोबाल्ट आणि निकेल हे तुम्हाला दिसतील ग्रुप नंबर 9 आणि 10 सुरुवातीलाच. ठीक आहे. तर त्यांचा ॲटॉमिक मास नंबर जो आहे हा ॲटॉमिक मास नंबर जरी चेंज असला म्हणजे कोबाल्टचा ॲक्च्युली आहे 58.933 आणि निकेलचा आहे 58.693. पण इथं आपण मॉडर्न पिरियड टेबलमध्ये आपल्याला जी पोझिशन आपण डिपेंड आहे ही पोझिशन कशावर डिपेंड आहे तर ॲटॉमिक नंबरवर. मग कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर आहे 27 आणि निकेलचा आहे 28. त्यामुळं इथं आपल्याला हाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे की ॲटॉमिक नंबर कमी आहे कोबाल्टचा, त्यामुळे तो सुरुवातीला येतो नंतर निकेल येतो. ठीक आहे. सेकंड आपला प्रॉब्लेम होता तो म्हणजे आयसोटोप्सचा. म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियड टेबलमध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट डिमेरिट्स काय होते तर जे आयसोटोप्स आहेत हे आयसोटोप्स आपल्याला फिक्स करता येत नव्हते कारण प्रत्येकाचा ॲटॉमिक मास सेपरेट असणार आहे. मात्र आपल्याला हा प्रॉब्लेम इथं मॉडर्न पिरियड टेबलमध्ये येणार नाही कारण मॉडर्न पिरियड टेबलमध्ये आपण ॲटॉमिक मास कन्सिडर करत नाही तर ॲटॉमिक नंबर कन्सिडर करतो आहे. मग क्लोरीन जो आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 17 त्याचे आयसोटोप्स 2 आहेत. एकाचा ॲटॉमिक मास नंबर आहे 35, सेकंडचा आहे 37. पण इथं आपल्याला ॲटॉमिक मास नंबरचा प्रॉब्लेम येणार नाही तर इथं हे दोन्ही ॲटॉमिक नंबर 35 असणार आहे किंवा ॲटॉमिक मास नंबर 35 किंवा ॲटॉमिक मास नंबर 37 असणार आहे. हे जे दोन्ही क्लोरीन आहेत हे दोन्ही क्लोरीन ॲक्च्युली त्यांची पोझिशन कुठं असणार आहे एकाच ठिकाणी कारण त्यांचा ॲटॉमिक नंबर काय सेम. हां, त्यानंतर आता आणखी एक आपल्याला डिमेरिट्स काय होते की हायड्रोजनची पोझिशन. ठीक आहे. आता हायड्रोजनची पोझिशन जेव्हा आपण विचार करतो आहे तेव्हा हायड्रोजनची पोझिशन आपल्याला मॉडर्न पिरियड टेबलमध्ये आपल्याला आहे फर्स्ट ग्रुपमध्ये. तो ॲक्च्युली 17 ग्रुपमध्ये नाही घेतला आपण, हॅलोजनमध्ये नाही घेतला, तर त्याऐवजी आपण कुठे घेतला आहे ग्रुप 1 म्हणजे ज्यांना आपण अवॉर्ड यूज करणार आहे अल्कली मेटल्स. मग आता हे जे अल्कली मेटलमध्ये घेण्याचं रिझन काय तर आता आपण बघितलं की इथं ॲटॉमिक मॉडर्न पिरियड टेबलमध्ये आपण जी पोझिशन ठेवतो ही पोझिशन कशी ठेवली आहे तर त्याच्या इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजनवर. मग हायड्रोजन ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सिंगल आहे. ठीक आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन कसं येणार फक्त 1, त्यामुळे तो ॲक्च्युली कुठे येणार आहे फर्स्ट ग्रुपमध्ये. ठीक आहे. म्हणजे
मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये जे काय डिमेरिट्स होते ते इथं आपल्याला ओव्हरकम झालेत, म्हणजे ते दूर झालेत. आणखी एक महत्त्वाचं पॉईंट हे लक्षात घ्या. इथं आपल्याला डू यू नोमध्ये दिलेलं आहे, युरेनियम हॅज ॲटॉमिक नंबर 92. जर तुम्ही पिरियड टेबलमध्ये बघितला, ठीक आहे, तर युरेनियम नंतर म्हणजे 92 नंतर जे एलिमेंट्स आहेत, म्हणजे 92 कुठे आपल्याला, तुम्ही जर एफ ब्लॉकमध्ये खाली बघितला ॲक्टिनेट सिरीज, तर त्यामध्ये आपल्याला युरेनियम दिसतो. मग त्यानंतरचे जे सगळे एलिमेंट्स आहेत, म्हणजे 93 पासून 118पर्यंत सगळेच, ठीक आहे, हे जे आहेत ते सगळे मॅनमेड आहेत, ठीक आहे. आणि ह्या सगळ्या जे एलिमेंट्स आहेत हे सगळे रेडिओ ॲक्टिव्ह आहेत, अनस्टेबल आहेत आणि शॉर्ट लाईफ आहेत. जसं इथे आपल्याला बुकमध्ये दिलं आहे, एक पिरियड आपण बघतोय थर्ड पिरियडमध्ये स्टार्टिंग आहे 281 म्हणजे सोडियम. म्हणजे इथं सुरुवात कशाने होते, आपल्याला थर्ड पिरियडची सुरुवात होतेच ते सोडियम 281 म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे इथं आपल्याला नवीन न्यू शेलची स्टार्टिंग होते. जसं त्याचा शेवट आहे ऑर्गॉन इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रिब्युशन काय 288 म्हणजे इथं थर्ड शेल कंप्लीट झाला आहे. ऑर्गॉननंतर फोर्थ पिरियडची स्टार्ट होते, त्यामध्ये पोटॅशियम, आता आपण जसं बघितलं तसं इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन काय पोटॅशियममध्ये 2881 म्हणजे फोर्थ सेलची स्टार्टिंग होते. म्हणजे प्रत्येकामध्ये जर विचार केला तर प्रत्येक पिरियडमध्ये ही स्टार्टिंग होते नवीन शेलने, नवीन ऑर्बिटनं, आणि प्रत्येक पिरियडचा एंड हा तो शेल कंप्लीट असलेल्या एलिमेंट्सनं होतं. म्हणजे जो 18 ग्रुप आहे आपल्याला शेवटचा, त्यामध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन जे आहेत हे सगळे कसे आहेत, तर ते शेल कंप्लीट असणार आहे, त्यांनाच आपण म्हणणार आहे 0 ग्रुप एलिमेंट्स. बरं, आता आपण ह्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं पॉईंट बघायचं आहे, तर पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे प्रत्येक पिरियडमध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टीज काय होतात, पिरियडमध्ये रेग्युलरी व्हेरिएशनमध्ये चेंजेस होत जातात. आता हे चेंजेस कसे होत जातात हे आपण बघायचे आहेत. ह्यामध्ये भरपूर सारे पॉईंट्स आहेत. त्यामध्ये काही पॉईंट्स म्हणजे ॲक्च्युली 3 पॉईंट्स आपण ह्यामध्ये बघणार आहोत. जसं व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. जसं लास्ट इयर आपण बघितलं आहे, व्हॅलन्सी मीन्स काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटर मोस्ट सेल, त्याला आपण म्हटलं आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. जसं आता आपण बघतो की एखादा एलिमेंट आपण बघितला की जसं आता आपण सोडियम बघितला 281, लास्ट शेलमध्ये आपल्याला आहे 1 इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 झाला. मग आता त्याला जर इतरांशी कंबाईन व्हायचं असेल तर काय करावं लागेल, तर हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा कोणाला तरी द्यावा लागेल, ठीक आहे, म्हणजे त्याची व्हॅलेन्स येणार आहे 1. तेच जर आपण क्लोरीन घेतला तर त्याचा आपल्याला ॲटॉमिक नंबर आहे 17 म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन कसं येणार 287 म्हणजे लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन 7. मग त्याला जर इतरांशी कंबाईन व्हायचं असेल तर 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे त्याची व्हॅलेन्स येणार आहे 1. ओके, मग आता ही जी व्हॅलेन्सी आहे ही व्हॅलेन्सी आपण विचार करूया की प्रत्येक पिरियडमध्ये ही कशी चेंज होते. जसं तर आपण आता जो स्टडी केला त्याच पिरियडकडे जाऊया. थर्ड पिरियडमध्ये आपलं सोडियम आहे, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन आपल्याला दिसतं 281. त्यानंतर आहे मॅग्नेशियम 282. म्हणजे इथं जर आपण व्हॅलेन्सीचा विचार केला तर सोडियमची व्हॅलेन्सी असणार आहे 1, मॅग्नेशियमची असणार आहे 2, ॲल्युमिनियम असणार आहे 3, सिलिकॉन असणार आहे 4. आता फॉस्फरसमध्ये लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहेत 5, म्हणजे त्याला कंबाईन होण्यासाठी काय करावं लागणार, 3 इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागणार, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी येणार 3. तसंच सेम सल्फरमध्ये असणार आहे 2, क्लोरीनमध्ये 1 आणि आर्गॉनमध्ये 0. म्हणजे पिरियडमध्ये व्हॅलेन्सी कसं झाले, लेफ्ट टू राईट सोडियम 1 आहे, मॅग्नेशियम 2 आहे, ॲल्युमिनियम 3 आहे, सिलिकॉन 4 आहे, फॉस्फरस परत 3 आहे, सल्फर 2 आहे, क्लोरीन 1 आहे. म्हणजे इथं व्हॅलेन्सी कशी होते, लेफ्ट टू राईट पहिल्यांदा इन्क्रीज होत जाते 4पर्यंत आणि त्यानंतर परत डिक्रीज होते 0पर्यंत, ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत ॲटॉमिक मास.
ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज डिपेंड कशावर असतो, तर ॲटमचा जो साईज आहे हा डिपेंड असणार आहे त्याच्या रेडियसवर. ठीक आहे. मग आता हा जो रेडियस आहे हा रेडियस कशावर डिपेंड असणार, तर त्यामध्ये शेल्स किती आहेत. जेवढे जास्त शेल्स तेवढा रेडियस जास्त असणार आहे, बरोबर. पण त्याचबरोबर आता आपण बघितले की एका सिंगल पिरियडमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सिंगल पिरियडमध्ये ॲटॉमिक रेडियस जर विचार केला तर सिंगल एका पिरियडमध्ये काय होणार आहे आपल्याला, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होणार आहेत लेफ्टपासून राईटकडे. ठीक आहे. मात्र लेफ्टकडून राईटकडं जेव्हा आपल्याला इन्क्रीज होत जातील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जेव्हा इन्क्रीज होतील तेव्हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज झाले तर पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला. आणि पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला की प्रोटॉनमध्ये आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, बाहेर जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे. मग जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लास्ट शेलमध्ये इन्क्रीज होतील तितकं काय होणार आहे, त्यामध्ये जे ॲट्रॅक्शन फोर्स आहे, ॲट्रॅक्शन फोर्स जास्त होणार आहे. ॲट्रॅक्शन फोर्स जास्त झाल्यामुळे काय होणार आहे, साईज त्याचा लेस होत जाणार आहे. त्यामुळे इथं आपल्याला कसं आहे, तर लेफ्टकडून राईटकडं म्हणजे जसं थर्ड पिरियडचा जरी आपण विचार केला किंवा सेकंड पिरियड पहिला बघू. सेकंड पिरियडमध्ये लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे. ठीक आहे. एल आहे ज्याचं इलेक्ट्रॉन कन्फ्युशन आहे 2-1, म्हणजे लास्ट पिरियडमध्ये 1 आहे. म्हणजे सगळ्यामध्ये त्या पिरियडमध्ये जर विचार केला तर 2-2 शेल आहेत. ठीक आहे. पण 2 शेल असताना लिथियममध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन आहे 1, बेरिलियममध्ये 2, बोरॉनमध्ये 3 लास्ट शेलमध्ये. ठीक आहे. म्हणजे इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होत चालले आहेत, म्हणजे याच्यात ॲट्रॅक्शन फोर्स इन्क्रीज होणार आहे. ॲट्रॅक्शन फोर्स इन्क्रीज झाला की काय होणार, तर त्याचं रेडियस कमी होणार आहे. त्यामुळे लिथियम म्हणजे सेकंड पिरियडमध्ये जर विचार केला, सेकंड किंवा कोणत्याही पिरियडमध्ये जर विचार केला तर लेफ्ट टू राईट हा साईज काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. ठीक आहे. जसं इथं आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे, एलिमेंट्स दिले आहेत. ऑक्सिजन आता जो आपण बघितला तोच, ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम आणि लिथियम. ठीक आहे. Li मीन्स लिथियम. ठीक आहे. इथं आपल्याला ऑक्सिजनचा साईज आहे त्यापेक्षा बोरॉनचा साईज जास्त आहे. इथं एलिमेंट्स आपल्याला राईट टू लेफ्ट दिलेले आहेत आपल्याला. ओके. जसं आणखी एक एक्झाम्पल खाली दिलं आहे. ठीक आहे. आता ह्यामध्ये जर बघितलं तर इथं पोटॅशियम, सोडियम, रुबिडियम, सिसियम आणि लिथियम दिलेत. हे कुठे आहेत, तर फर्स्ट ग्रुपमध्ये. मग फर्स्ट ग्रुपमध्ये जर विचार केला तर फर्स्ट ग्रुपमध्ये ह्यांचा साईज जो आहे, ह्या साईजमध्ये आपल्याला पोटॅशियम दिसतो आपल्याला 231, त्यानंतर सोडियम आहे आपल्याला 186. ठीक आहे. आता हे जेव्हा आपण हे जे नंबर्स आहेत, हे जे एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट्स जर तुम्ही पिरियोडिक टेबलमध्ये जर बघितला, जसं मग सांगितलं तसं आपल्या बुकमध्ये जो पेज नंबर 23 आहे त्यामध्ये टेबल 2.7 आहे, त्यामध्ये जर बघितलं तर हे सगळे एलिमेंट्स कुठे आहेत, तर फर्स्ट ग्रुपमध्ये. आणि फर्स्ट ग्रुपमध्ये जर जेव्हा तुम्ही ह्यांची अरेंजमेंट इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये करशील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात स्मॉलेस्ट कुठला आहे, लिथियम. ठीक आहे. त्यानंतर आहे सोडियम, त्यानंतर आहे पोटॅशियम, रुबिडियम, सिसियम. ठीक आहे. म्हणजे हे ग्रुपमध्ये जर विचार केला तर ग्रुपमध्ये कसं आहेत, वरून खाली आहेत. म्हणजे ग्रुपमध्ये जर विचार केला तर ॲटॉमिक साईज जो आहे हा ॲटॉमिक साईज वरून खाली काय होणार आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असणार आहे. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण ह्याचा विचार करतो आहे पिरियड टेबलमध्ये तेव्हा लेफ्ट टू राईट हा ॲटॉमिक रेडियस काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि टॉप टू बॉटम म्हणजे वरून खाली हा ॲटॉमिक रेडियस काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता थर्ड पॉईंट आपण बघायचं आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. आता मेटॅलिक कॅरेक्टर किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं मिनिंग आपण समजून घ्या पहिल्यांदा. जसं मेटॅलिक कॅरेक्टर आपण जेव्हा बघतोय तेव्हा मेटॅलिक कॅरेक्टर्स मीन्स काय, इलेक्ट्रॉन देण्याची प्रॉपर्टी. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुम्ही जेवढे जास्त देता, जेवढे कमी देणार तेव्हा तुमची मेटॅलिक प्रॉपर्टी ग्रेटर असणार आहे. जसं आपण थर्ड पिरियड बघतोय सोडियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये आपल्याला 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे तो 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. ठीक आहे. कंबाईन होत असणार. तेच मॅग्नेशियमला जर कंबाईन व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, एकतरी 2 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील किंवा 6 इलेक्ट्रॉन घ्यावं लागेल. ठीक आहे. मग सोपं कुठलं आहे, 2 इलेक्ट्रॉन देणे. म्हणजे मॅग्नेशियम काय करेल, 2 इलेक्ट्रॉन देईल. ॲल्युमिनियम काय करेल, 3 इलेक्ट्रॉन देईल. ठीक आहे. आणि तेच जर क्लोरीन विचार केला तर 287 आहे, म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग तो काय करेल, 1 इलेक्ट्रॉन घेणार. ठीक आहे. मग
इलेक्ट्रॉन देण्याची प्रॉपर्टी म्हणजे मेटॅलिक प्रॉपर्टी आणि इलेक्ट्रॉन घेण्याची प्रॉपर्टी म्हणजे नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी. ठीक आहे. म्हणजे मेटॅलिक प्रॉपर्टी सोडियममध्ये ग्रेटर असणार आहे, मॅग्नेशियममध्ये थोडीशी लेस असेल, ॲल्युमिनियममध्ये थोडीशी लेस. म्हणजे लेफ्ट टू राईट काय होणार आहे, मेटॅलिक प्रॉपर्टी कमी होणार आहे आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी इन्क्रीज होणार आहे. म्हणजे इथं आपल्याला हेच दिलं आहे. ठीक आहे. म्हणजे नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी जर विचार केला तर नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी त्यालाच आपण वर्ड आणखी एक यूज करणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. ही जी नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, ही लेफ्ट टू राईट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि मेटॅलिक प्रॉपर्टी जी आहे ती मेटॅलिक प्रॉपर्टी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे लेफ्ट साईडला जे आहेत ते मेटल असणार आहेत, राईट साईडला आहेत ते नॉन मेटल असणार आहेत. आणि टॉप टू बॉटम जर विचार केला तर टॉप टू बॉटम विचार करत असताना नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी ही डिक्रीज होणार आणि मेटॅलिक प्रॉपर्टी ही इन्क्रीज होणार आहे. आणखी एक शेवट एक पॉईंट आपण बघायचा आहे, ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. हॅलोजन मीन्स जेव्हा हा पिरियड टेबल आपण विचार करतोय, हा जेव्हा आपण टेबल विचार करतोय तेव्हा टेबलमध्ये जेव्हा हा 17 ग्रुप आहे म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेन, हा जो ग्रुप आहे ह्या ग्रुपला आपण वर्ड यूज करायचा आहे हॅलोजन ग्रुप. ह्या हॅलोजन ग्रुपमध्ये जर त्याचा जनरल फॉर्म्युला असतो आपला H2. ह्याचं मिनिंग काय, तर ह्यामध्ये सगळे जे मॉलिक्युल्स असणार आहेत हे मॉलिक्युल्स असे असणार आहेत दोन ॲटमपासून बनलेले, म्हणजे Cl2, Br2, I2 अशा टाईपमध्ये असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे यांची जी फिजिकल स्टेट आहे ही फिजिकल स्टेटमध्ये आपल्याला थोडंसं ग्रॅड्युएशन दिसतं. जसं क्लोरीन हे गॅसेस आहेत, त्याखाली आहे ब्रोमीन, हा लिक्विड आहे. तेच त्याखाली आपल्याला आयोडीन, हा आयोडीन काय ॲक्च्युली सॉलिड आहे. आणखी एक आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे ड्युइनोमध्ये, M+2H2 = MOH टॉईस प्लस H2. म्हणजे एखादा अल्कलाईन मेटल्स असेल तर हे अल्कलाईन मेटल्सचे एक जनरल केमिकल इक्वेशन दिलं आहे आपल्याला अल्कलाईन अर्थ मेटलसाठी. मग हा अल्कलाईन अर्थ मेटॅलिक ग्रुप कोणता, तर जेव्हा आपण पिरियड टेबलमध्ये जातो तेव्हा त्यामध्ये हा जो सेकंड ग्रुप आहे हा सेकंड ग्रुप असतो आपल्याला अल्कलाईन अर्थ मेटल. म्हणजे यामध्ये कोण कोण येतात, तर सुरुवातीला Be म्हणजे बेरिलियम, त्याखाली मॅग्नेशियम, Ca म्हणजे कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, हे जे सगळे आहेत हे आहेत आपल्याला अल्कलाईन अर्थ मेटल्स. अल्कलाईन अर्थ मेटल्स का म्हणतो आपण, कारण ह्याचं जर H2O म्हणजेच वॉटरशी कॉम्बिनेशन झालं की काय प्रोड्यूस झालं आहे, OH टॉईस म्हणजेच हायड्रॉक्साईड्स, म्हणजे हे सगळे अल्कलाईन. ठीक आहे. तेच जर आपण हे जे अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत ह्या अल्कलाईन अर्थ मेटलमध्ये जर विचार केला तर ह्या सेकंड ग्रुपमध्ये वरून जसं खाली जाणं आपण तसं त्याची जी रिॲक्टिव्हिटी आहे ही रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होत जाते. जसं बेरिलियम आहे सगळ्यात वर, तो वॉटरबरोबर डायरेक्ट रिॲक्ट होत नाही. मॅग्नेशियम हा सुद्धा डायरेक्ट वॉटरबरोबर रिॲक्ट होत नाही, तर तो वॉटरच्या स्टीमबरोबर म्हणजे वाफेबरोबर रिॲक्ट होतो. कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम हे वॉटरबरोबर रूम टेम्परेचरलाही रिॲक्ट होतात, मात्र इन्क्रीजिंग रेटमध्ये. म्हणजे कॅल्शियमपेक्षा स्ट्रॉन्टियम फास्टमध्ये रिॲक्ट होणार आहे, त्यापेक्षा बेरियम आणखी फास्टमध्ये रिॲक्ट होणार आहे. ठीक आहे. म्हणजे सेकंड ग्रुपमध्ये जी रिॲक्टिव्हिटी आहे ही रिॲक्टिव्हिटी वरून खाली का होते, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असते. त्याच टाईपमध्ये आपल्याला जो फर्स्ट ग्रुप आहे जो आपल्याला हा फर्स्ट ग्रुप आहे म्हणजे हायड्रोजन सोडून खालचे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम ह्यांना आपण वर्ड यूज करणार आहे अल्कलाईन मेटल्स. म्हणजे परत एकदा समजून घेऊया,
पिरियड टेबलमध्ये आपल्याला 7 पिरियड्स आहेत, 8 ग्रुप्स आहेत. फर्स्ट आणि सेकंड ग्रुपला आपण वर्ड यूज करणार आहे एस ब्लॉक. 13 to 18पर्यंत आहेत आपल्याला प्री ब्लॉक. मधला जो येलिश पार्ट आहे म्हणजे 3rd पासून 12पर्यंत हा आहे डी ब्लॉक आणि खालच्या आहेत आपल्याला एफ ब्लॉक. त्यामध्ये आपल्याला एस ब्लॉक आणि पी ब्लॉक म्हणजे 1, 2 आणि 13 to 18 ह्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स कसे आहेत की ज्यांच्यामध्ये लास्ट सिंगल ऑर्बिट इनकम्प्लीट आहे, मग त्यांना आपण वर्ड यूज करायचं आहे नॉर्मल एलिमेंट्स. मधला जो येलिश पार्ट आहे म्हणजे ग्रुप नंबर 3 to 12 ह्यामध्ये लास्टचे 2 शेल इनकम्प्लीट असतात, मग ह्यांना आपण वर्ड यूज करायचं आहे ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि बॉटमला जे 2 रोज आहेत एफ ब्लॉकमध्ये लॅन्टेनाइट सिरीज आणि ॲक्टिनाइट सिरीज ह्यामध्ये 3 लास्ट ऑर्बिट इनकम्प्लीट आहेत, मग त्यांना आपण म्हणणार आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. म्हणजे तसे ग्रुपमध्ये जर डिव्हिजन केलं तर आपल्याला होणार आहे नॉर्मल, ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन. फर्स्ट ग्रुपला आपण वर्ड यूज करायचं आहे, फर्स्ट ग्रुप ज्याच्यामध्ये लिथियम, सोडियम, पोटॅशियम आहेत त्यांना आपण म्हणणार आहे अल्कलाइन मेटल्स. सेकंड ग्रुप जो आहे बेरियम, मॅग्नेशियम त्यांना आपण वर्ड यूज करायचं आहे अल्कलाइन अर्थ मेटल्स. नंतर म्हणजे परत एकदा बघू आपण, हा जो फर्स्ट ग्रुप आहे हा झाला आपल्याला अल्कलाइन मेटल्स. सेकंड ग्रुप अल्कलाइन अर्थ मेटल्स. हा जो ग्रुप आहे तो हॅलोजन ग्रुप्स. आणि हा लास्ट ग्रुप म्हणजे 0 ग्रुप एलिमेंट्स, म्हणजे जे रिॲक्ट होत नसतात, ज्यांचे लास्ट ऑर्बिट कंप्लीट असतं. आपल्याला ह्या टॉपिकमध्ये हा जो पिरियडिक टेबल आहे हा पिरियडिक टेबल इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये मेन पॉईंट्स लक्षात ठेवा की एक मॉडर्न पिरियडिक लॉ, ज्या आपण बघितलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. त्यानंतर आणखी एक पॉईंट आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवावं लागेल तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. त्यानंतर ग्रुप्स आणि पिरियडचे कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन आणि पिरियड किंवा इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन आणि ग्रुप्स यांचं रिलेशन. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आणखी एक आहे तो म्हणजे पिरियड ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियड टेबल. म्हणजे आता जसं आपण बघितलं की व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज आणि थर्ड मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स हे कसे चेंज होतात. ओके.